कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरे 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 राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। पुंडरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद माने बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सावळाराम बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। साधु संतान की जय। गावदेवी माते की जय। हर हर महादेव। गुरुस्वामी माते की जय। राम लक्ष्मण जानकी जय। बोलो हनुमान की। गणपती बाप्पा मोरया। मूर्ती मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। वंदे मातरम भारत माता की जय। भारत माता की जय। श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अश्रद्धधान पुरुषा धर्मशास्त्र परंतप प्राप्यम निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमनि। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील 3रा श्लोक आहे आपल्या संत सज्जनांच्या सेवेसाठी। आणि खालील ओव्या आहेत माऊलींच्या, ज्या ओव्या आहेत त्या
गीतेची जे 700 श्लोक आहेत, भगवंताने ह्या जड जीवाला 184 योनीतून मुक्ती मिळावी म्हणून 700 श्लोक लिहिले गीतेत. परंतु ही जी भाषा आहे, जी संस्कृत भाषा आहे, ती देवाधिक लोकांना अवगत होती. नंतर ब्राह्मणांनी ती अवगत केली. कोणी ब्राह्मण असतील तर राग मानू नये, कारण ही भाषा ज्या वेळेस सामान्य माणसाने प्रयत्न केला त्या भाषेचं अवलोकन करायचं, तर अक्षरशः ती चोरून ऐकली असं पाहण्यात आलं की कानात शिक्षा म्हणून शिस गरम करून ओतायची. पहा, म्हणजे ही मर्यादित ठेवलेली, परंतु जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि जगाची माऊली वंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ती जगाला कळावी म्हणून त्या 700 श्लोकांचे ज्ञानेश्वरी ही टीका केली 700 श्लोकांवर, आणि ती आपल्या समोर ह्या जड जीवाला कळावी म्हणून 9033 ओव्या या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिल्या. त्या कशासाठी? तर सर्व ह्या जड जीवाला कळाव्या म्हणून. आता आपण बोलतो की परप्रांतीय, मग आपण तर महाराष्ट्रात राहून जर आपल्याला माऊलीची भाषा कळाली नाही तर मग सांगा बरं, आपण काही घुसखोर आहोत का? मग कळावी नाही का मराठी भाषा? माऊलींनी काय लिहिलेलं आहे? अगदी सहज सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. पहा, पाहे दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराआड, परी ते अभेरुण गोचिड काय सेविती, का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकची घरी, परी पराग सेविते भ्रमरी येरा चिकुड चिवरे, ना तरी निदेवांच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी, परी तेत बैसुनी उपवास करी, का दारिद्र्य जिये. ह्या 3 ओव्या सांगितल्या, 2 इतर योनीसाठी आणि 1 आपल्यासाठी, आणि 4थी काय सांगते? सिद्धांत काय सांगतो? तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामुखी, भ्रांताचे कामो विषयावरी. असो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं. कारण इथं काय चाललंय, हे जे अनाउन्समेंट आहे, साऊंड सिस्टीम आहे, ही तेवढ्याचसाठी. नाही तर आता आपण एवढे श्रोतावर्ग बसलेले आहात, तिथपर्यंत माझा आवाज जाऊ शकतो, परंतु परिवर्तन संसार का नियम है. असं हे परिवर्तन होत होत चालले या कलियुगामध्ये. आणि साऊंड सिस्टीम आली. पहा, मैल 2 मैल 4 मैल 10 मैलावर हा आवाज जातोय, बरं का? अशी सिस्टीम आहे. आणि हे कशासाठी परिवर्तन आहे? तर कलियुग आहे. आणि माऊलींनी जे सांगितलेलं आहे की आपल्यासाठी सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय परिवर्तन करायचे. हे 2 ओव्या काय सांगतात, आणि तिसरे आपल्यासाठी, आणि 4था सिद्धांत सांगितले की देव आपल्या जवळ आहे. आणि ज्या कारणास्तव हा माऊलींचा निरोप आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी काही कोणी प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही. एक माझी निवड करण्यात आली हरिभक्त पारायण, काय आमचे मंडळाचे जाणकार गुरुवर्य अरविंद महाराज भोईर, जय हरी, आणि आमचे युवा कीर्तनकार चेतन महाराज भोईर, जय हरी, की आपली प्रवचनाची सेवा. आणि चेतन हरिभक्तपरायण चेतन महाराज युवा कीर्तनकार आहेत, सुंदर कीर्तन करतात, आणि त्यांना कीर्तनाची सेवा देऊ 13वेची. म्हणून ही मध पांढऱ्याकडे ही सेवा आली. का सेवा आली? तर म्हणजे
मला जे सोडून गेले माझे मित्र, काय वर्ग मित्र होते, त्या वर्ग मित्रानिमित्तानं मला ही सेवा दिली. कारण तुम्ही करता सेवा तर कळू द्या, काय तुम्ही बाहेर करता बरोबर आहे, परंतु गावामध्ये करा. तर मी त्यांना बोललो गावामध्ये भगत भरपूर असतात, परंतु गावातल्या लोकांना त्यांचं एवढं हे विशेष हे नसतं महत्व. का तर केले कर्म झाले तिची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कर्माकडे पाहतो माणूस, नाही का, परिवर्तनाकडे नाही पाहत. की काय परिवर्तन क्षणामध्ये. तुम्ही भगत असा, भोईर असा, पाटील असा, जर लग्न सोहळ्याला एकदा शुभमंगल झालं, अक्षता पडल्या, तर पाटलांचं भोईर, भोरांचं पाटील होते की नाही. हे सर्व तुम्हाला श्रोते वर्गाला. तद्वत ही मदत पामाराकडे जी सेवा आली, तर त्या निमित्तानं चला, आणि ज्यांच्या निमित्तानं जे देह ठेवून गेलेले आपल्यातून, माझ्या मुखातून हरिभक्त देतो. कारण का तेही काही कमी नव्हते बरे का, त्यांचाही गाढ अभ्यास होता. आणि यांना 2-3 माणसं अशी होती की माझे परमित्र एकनाथ महाराज आणि शनिदास पाटील, पर त्यांचे मित्र, म्हणजे अशी 2-3 माणसं होती. त्यांना मी निरोप ठेवला कुठे कार्यक्रमाचा, गुरुपौर्णिमेचा असो कुठला असो, तिथे आवर्जून गाड्या घेऊन यायचे प्रसादाला बरं का, आणि श्रवण देखील करायचे. म्हणजे त्यांना तो छंद होता. पण तेवढं सोडून हा निरोप कशासाठी असतो की बाबांनो, हा मनुष्य जन्म परत नाही, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि सुखदे वर्म फेरा पडे. तो फेरा पडू नये. फेरा म्हणजे की एखादी गाडी गेली कर्जत, ती दुसरी गाडी नाही. कारण का परत मनुष्य जन्म नाही. जन्म आहे तुम्हाला, हा जो जीव आहे ना, हा अमरच आहे, परंतु अमरचे प्रकार आहेत. अमर, आजरा अमर, काय आता देव स्वर्गीचे अमर, ते पण अमर आहेत. पण ते कुठं, तर मृत्यू लोक व्हावा जन्म आमा, ते इथं मृत्यू लोकांमध्ये यायला पाहतात. आणि आपण आपल्याला बॅनर छापायची घाई, कैलासवासी, काय स्वर्गवासी, नाही का, असो. पण ती घाई आपली कुठेतरी खुंटीत व्हायला पाहिजे, म्हणून वैकुंठवासी व्हायला पाहिजे, नाही का. मग अशा ह्या निमित्तानं ते आपल्यातून जरी निघून गेले, तरी त्यांचा जो प्रवास आहे तो अजून काही सुरुवात झालेली नाही त्यांच्या प्रवासाला पुढच्या. जे तुम्ही मानता ते बरं का, जन मानतं की माणूस मेल्यानंतर तो स्वर्गात जातो, कैलासात जातो. अहो, स्वर्ग म्हणजे नक्की काय, संत संगत हा स्वर्ग आहे बरं का. आणि आपण वरती पाहतोय, अजिबात नाही. मग आता याचं शास्त्र तर सांगतो एकही स्वर्ग आहे, काय आपण एकच स्वर्गाबद्दल बोलतो, अजिबात नाही. अभ्यास केला तर अभ्यासानं अभ्यास थोडी तोकडा पडतो इथं. का तर ध्यानाच्या नंतर तुम्हाला जे लक्ष आहे त्याला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून साधू संत सांगतात, आमचे दादा नारायण दादा नेहमी सांगतात की मला आठवण द्या जरा, आपण कुठे होतो बरं का. कारण का फरक आहे सांसारिक विचार आणि परमार्थिक विचार. परमार्थिक जर पारडं जास्त असेल तर मग तो देहाला विसरलेला असतो. त्या दिवशी मी दादांना आठवण दिली, मला दुसऱ्याने दिली. हरिभक्त म्हणे आमचेच गुरुदेव अरविंद महाराजांनी माझ्या कानात सांगितलं की दादांना सांगा चप्पल काढायला. ते स्टेजवर चढलेले कीर्तनाला काल गळ्यामध्ये, आणि मग हळूच जाऊन सांगितलं दादा चप्पल असं. अशीच मला आठवण. म्हणजे तात्पर्य काय माझं सांगण्याचं की माणूस नामाच्या चिंतने देहभान विसरलंच पाहिजे. जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत आपण त्या वाटेत चाललेलो आहोत बरं का. हा असा देहाचा विसर पडायला पाहिजे. मग पडत नाही का विसर, असं तात्पुरता नाही. कसं तर काही मंडळी सांगणार जाणकार, म्हणजे काही जाणकार होते, त्यांना काही जाणकार बोलावं काय बोलावं, ते बोलतो एकदा तुम्ही देव झाले ना
तर जसं तुम्ही बोलता रिटर्न त्या स्वर्गात गेल्यानंतर परत कर्म संपले की यावं लागतं, तर एकदा देव झाले की तू संपला विषय. हे तुम्हाला जेव्हा माथा हात ठेवला नाही थापटीला द्यायचा तेव्हा तुम्हाला जागेवर आणलं जातं. ज्या वेळेस तुमची देवाची आणि तुमची भेट होते, काय ज्या वेळेस ती भेट होण्याची लक्षणं सांगितली आणि त्या लक्षणात ती उमटल्यानंतर इथं जे सांगितलं माऊलीने प्रत्येक तुमच्या शंकेची ओवी भरलेली इथं. कारण त्या माणसं जडजीवाची शंका राहू नये आणि तो ह्या मार्गी लागावा आणि आपलं हित साधून घ्यावं, त्यासाठी अजिबात शंका केली नाही. अर्जुनाला सांगता सांगता आता इथं एकच आहे ऐकणारा, तुम्ही मान्य कराल का? बुवा चक्र म्हणले का एवढी माणसं बसल्या एकच आहे ऐकायला? तर आज किती अक्षयोगी सैन्य होतं तिथं, अर्जुनालाच का मध्यभागी घेतलं सांगायला, बाकी इतर? कारण का हे आपलं हे संपूर्ण महाभारत आहे, रामायण आहे, तुमची गीता ज्ञानेश्वरी ह्या देहामध्ये ओतपोत भरलेली आहे. मग हे दिसतं हे काय सर्व नाशिवंत आहे, काय हे सर्व नाशिवंत आहे, एका जनार्दनी सर्व नाशिवंत आणि एकच शाश्वत हरिनाम. संपूर्ण हरिनामच भरलेले, नामच भरलेले जगामध्ये. नाम म्हणजे ते ईश्वर आणि ईश्वर म्हणजे तुम्ही, बरं का? फक्त एकच की तुम्हाला भ्रम झालेले आहे, जीवाला भ्रम झाला. कसा भ्रम झाला की ज्या वेळेस दादांचं नेहमी असतं, आमच्या नारायण दादांचं नेहमी असतं की माऊलीच्या उदरामध्ये ज्या वेळेस हा जीव जन्माला येतो, काय म्हणजे जेव्हा झाली गर्भाची रचना माहीत नव्हते, त्या दोघांना पाहिजे माहीत नसतं, बरं का? फक्त लक्षात घ्या, त्या जन्मदाते आपण बोलतो आई वडील आहेत, त्या दोघांना पण माहीत नसतं. कारण का करता धरता ईश्वर आहे, तुम्हाला जन्माला घालायचे की नाही घालायचं. तुम्ही लाख बोलता, आई बोलते लाख, याला पहिलाच बोलते याच्या गळ्याला नख लावला असता तो बरा झाला असता, आता जाम त्रास देतो, असं नाही. कारण का जोपर्यंत आपले कर्म आहेत तोपर्यंत ते तुम्हाला राहावंच लागेल या भूतळावर, आणि कर्म संपल्यानंतर मग आले देवाजीच्या मना. जसं आज आपल्यातून निघून गेलेले नाही का एकनाथ महाराज, तर ते जरी गेले तरी त्यांचा देह हा इथं 13 दिवस राहणार आहे, नाही का? आणि हे सर्व कार्य तो पाहत आहे, तो पाहत आहे. आता मी गंमत म्हणून राहतात ना चहा घेऊन, चहा पाणी वेळच्या वेळी कुठं स्मशानभूमीत न्यावं लागतं ना, ही दक्षता घेतात. कधी प्रथा पडले म्हणून नाही बोलत, अगोदर पण त्यांची सेवा झाली नाही असं नाही. मग मेल्यानंतर वेळच्या वेळी का, आणि जिवंत आहे तेव्हा वेळच्या वेळी नको का व्हायला पाहिजे. मग आता जेवढी काही सेवा केली, भरपूर सेवा केली, आणि ही पण सेवाच आहे, वडिलांच्या नावाने सेवा आहे. बरं, त्यांच्या मातोश्री, मुलांच्या मातोश्री नाही का, म्हणजे यांच्या मिसेस धर्मपत्नी नाथ महाराजांची, त्यांना देखील त्यांची देखील तब्येत ठीक नसते. आता ते ठीक आहे. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं की एकदा माणसाचं आता जवळ आलं, बरं का? पूर्वी 100 तरी ओलांडली, 100, 90, 80 तरी एकदम आवाज वगैरे व्यवस्थित असायचा, शरीर साथ द्यायचं नाही का. म्हणून त्या दिवशी तो समर्थांचा अभंग आहे, खूप सुंदर अभंग आहे. तर ही जी सुरुवात होते नाही का, दादाचा एक अभंग असतो त्याला, अब तुम खब समोर गेला. म्हणजे ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचं बालपण, आणि मग तरुणपण, मग वृद्धपण, आणि मग म्हातारपण. वृद्ध म्हणजे म्हातारा नाही, बरं का? म्हातारा म्हणजे जी अवस्था आहे, जी बालपणी अवस्था असते, 1 नंबर 2 नंबर काही कळत नाही, अशी जीर्ण अवस्था होते माणसाच्या शरीराची. मग सांगा बरं, हा शरीर अनमोल दिलेला आहे, मग हे कधी करायचं आपल्याला नाही का? तर आपण
ह्या जन्मामध्ये नाही तर मग कधीच नाही. काय हा जो निरोप आहे नातांच्या या आज जागरणानिमित्ताने काय रात्रीनिमित्ताने तर हा निरोप खरोखर त्याच निमित्ताने हा निरोप आहे की कधी. आणि जर आता आपण नाही केलं तर मग इतर योनीच्या ठाई हा विचार नाही, कारण माणसाचा जन्म परत नाही. मग आता हे कुठं लांब आहे का, तर मामले त्या दृष्टांतामध्ये सांगतात काय ते पाहे पण दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदरा परिते अवेरून गोचड काय न शरीती. गाईच्या सडामध्ये दूध पवित्र आणि गोड आहे, ते गोचिड आहे. गोचिड तुम्ही आता कुत्र्याच्या अंगावर पाहत असाल नाही का गोचिड, तसं गोचिडामध्ये पण प्रकार असतात बरे का. आता साथ आलेले लहान मुलांना ताप थंडी हा का 2-3 दिवस जर ताप येता जाता राहिला तर आता डॉक्टरांची चांदीच चालली आहे. कधीपासून? करोनापासून. आणि हे सर्व नियम करोनाने तुमच्या धाब्यावर कुठले या हायवेला धाबे असतात ते नाही बरं का, हे शास्त्राचं उल्लंघन केलंय. कारण का तुमचे काहीच ठेवलं नाही. नाही तुमचे माणूस मेल्यानंतर दारात आंघोळ नाही ठेवली काय, नाही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार शेवटी मेल्यानंतर घालतात, तो पण नाही घालायला शांतीला. कोणी? करोनाने. कारण का तर अशी भयानक भीती भरली की अख्ख्या बिल्डिंगची माणसाची आंघोळ घालत नाही तर पूर्ण त्या बिल्डिंगची आंघोळ्या घालत होते, पूर्ण धुवून काढत होते नाही का. मग विचार करा तिकडं तिकडं गल्लोगल्ली बांबू लावलेले असायचे, एवढी भीती. घरात रामाचं रामचंद्र प्रभूंचं नक्की ते टायमिंग मी पण विचारूनच घेणार होतो, पण चला अवधी नसल्या कारणाने माझ्या कानावर आलं की 14 सेकंद, किती 14 सेकंद लग्न उशिरा लागलं प्रभू रामचंद्रांचं. वेळेवर व्हायला पाहिजे, वेळच्या वेळी. आणि जर वेळच्या वेळी नाही झाल्या ते पण कर्मामध्ये जमा होतो बरं का. आणि त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, 14 सेकंद. पहा. आणि मग आता मग आपण केव्हापासून आले तेव्हापासून आपले हे भोग चालूच आहे. आता जी लग्न लागतात आहे का, परिवर्तन व्हायला पाहिजे तर ते काय मागे मागेच चालले. आता आपण तसा विचार केला तर त्यांना तो 14 वर्षाचा वनवास लागला. त्या सीतामाईने काय करावं, संग सोडली का? बरोबर नाही का. आणि करोनामध्ये आमच्या रामाला करोना झाला, पण आपल्या सीतामाईची संगत सुटली तर रामाच्या बरोबर क्वारंटाईन मध्ये डायरेक्ट. अहो अक्षर पाहत पण नव्हते ना काय, नुसता कानावर तोच काय. जसं भगवंताचं चिंतन व्हायला पाहिजे, सत्तम चिंतन किंवा तसं ते कानावर हे वायरलेसचा आवाज काय आला की गाडी आली, तो खिडकीतून बघायचा कोणाला आणला कोणाला न्यायचंय नाही का. एवढी भीती भरली. मग सर्व करोडो रुपयाचा बंगला काय आणि लाखो रुपयाचा बाथरूम. टाळी वाजवली की दरवाजा खोलायचा, टाळी वाजवली की लाईट लागायची, पण शेवटी जी आंघोळ बाहेर घालायची अंगणामध्ये तीही सुविधा नाही ठेवली. मग ती डायरेक्ट काय ती फुरसुंडी बांधायची प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये. उद्या दिशात मिळायचा
तर ते सांगायचं तुमच्या पेशंटला उद्या डिस्चार्ज मिळेल, की आनंद वाटायचं की चला बाबा आता उद्या येतील म्हणून. आणि परत सकाळी फोन आला की गच्छन्ति, गेले. काय गेलं पेशंट. मग आता तुम्ही सांगा काय भरोसा आहे, क्षणाचा भरोसा. सर्व ते नियम धाब्यावर शास्त्रज्ञ सर्व एका बाजूला ठेवले, कसली आंघोळी कसले काय काहीच नाही. मग तेव्हा काही कोणी बोललं का? आणि आता आपण इथं जरा काय झालं की लागलेच बोट ठेवतात की नाही हे असं झालं, लेट झालं, ते तसं झालं, ते असं नव्हतं बोलायला पाहिजे, हे बोलले तसे माझ्या काळजाला हुलं पडली. त्यावेळेस काहीच नव्हतं बरं का. मग आता तुम्ही सांगा, हे एवढं सुविधा करून ठेवलेलं आहे, सोपं करून ठेवलेलं आहे. माऊली आपल्यासाठी सांगतात की बाबा आता तरी सावध हो, त्या गोचिरा सारखं नको करू. त्याला माहित नाही की गाईच्या सणामध्ये दूध आहे, पवित्र आहे, गोड आहे, तो ते न सेवन करता तो काय अशुद्ध रक्त सेवन करत असतो. लांब तर नाही, ते एका कातडीचं अंतर असतं. आणि का कमलकंद दरदुरी नांदनुक एकची घरी परी पराग सेविजे भ्रमरी येरत शुक्री जोरे. ते कमळाचं कांद आणि बेडकी एकाच तलाव रूपे घरामध्ये असतं. कालांतराने पाऊस पडतो. आता पावसाळा आहे की नाही, आता पावसाळ्याचं काही सांगू शकत नाही. 1 महिना अगोदर झाला पाऊस, अवकाळी पाऊस पडायला लागला. आहे का डाव ठिकाणा काहीच राहिला नाही, नाही का. असं एक कलियुग आहे. असो तर त्या कमळाचं कांद्याचं पाऊस पडल्यानंतर त्या तलाव भरतं पाण्याने आणि त्या कांद्याचं कमळ होतं बरं का. आणि त्या कमळामध्ये मकरंद असतं. लांबून भुंगे येतात, लांबून भुंगे येतात आणि मकरंद सेवन करून तृप्त होऊन जातात. त्या कमळामध्ये मकरंद असतं. तसं हे मकरंद ह्या ज्ञानेश्वरीमध्ये भरलेलं आहे. काय नामरूपी मकरंद ज्ञानेश्वरीमध्ये भरलेलं आहे. कॅलेंडर मध्ये तुम्हाला दाखवतं मृग नक्षत्र 7 तारखेला आहे. तुम्ही कॅलेंडर पूर्ण पिळून काढला तरी त्यातून एक थेंब तरी पडेल का पाण्याचं? ह्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे. ते ह्याच्यात आहे का? हे फक्त पुरावे ठेवलेले आहे, तुम्हाला पाहण्यासाठी पुरावे ठेवलेले आहे. कॅलेंडर झाले, पंचांग झाले, हे काय दाखवतो तुम्हाला पुरावे. काय पुरावा सांगतं की देव तुमच्या जवळ आहे, तुम्ही देवाला पाहण्यासाठी बाहेर जाता, नाही का. मग ते सांगा त्या कमळाचं कांद त्याच्यात ते कमळ झाल्यानंतर मकरंद सेवन करून ते भुंगे तृप्त होऊन जातात. बरं त्यांना आमंत्रण केलं जाते का? किंवा आम्हाला आज आमंत्रण करावं लागतं. आता मी दादाने विचारलं की पॅम्पलेट वगैरे छापलेत का? तर कसं माणूस आता आपण डिक्लेरेशन करतो की 10वा 13वा राग धुण्याचा कार्यक्रम, मग काय काय कार्यक्रमाची रूपरेषा ठेवलेली असते. आणि आता एवढे जग आपल्या नगरभर बॅनर छापलेले आहेत बरं का. सर्व त्यांचे जेवढे काय आपले शोकाकुल परिवार आहे, नाही का, भगत कुटुंबीय आहेत, परत ग्रामस्थ आहेत, नगरवासी आहेत, नवीन प्रवासी रहिवासी आहेत, नाही का, यांना सर्व ते कळण्यासाठी म्हणून हे जे आहे तस्मात शास्त्र प्रमाण हे कशासाठी आहे की नक्की तुमच्या जवळ देव आहे की नाही. काय नक्की तुमच्या जवळ देव आहे की त्याचा पुरावा ठेवलेला आहे. पहा तुम्ही पाहण्याची रीत आहे, त्या रीतीप्रमाणे गेला की आपल्या हृदयामध्ये राम आहे, नाही म्हणायची सोय नाही बरं का. कारण का तुम्हाला आपण नेहमी सांगणं असतं आवर्जून, नेहमी कुठे ना कुठे काय प्रवचनात की हे काय सांगितलं जातं की आपल्याला व्यवहारासाठी नावं ठेवलेली आहेत. आपण दैवतांची नावं घेत बसलेलो आहे. आपल्याला दैवते किती आहेत? 33 कोटी दैवते आहेत होते, नाही का. हिंदूंचे 33 कोटी. पण 33 कोटी ही दैवत नसून हे प्रकार आहेत. 33 कोट हा प्रकार आहे. जसं 4 घाणी 84 लक्ष योनी तसं ते प्रकार आहे. पण आपण काय पाहतो की 33 कोटी देव आहे. बरं आपण त्या दैवतांना जे भजतो, काही नावं माहीत आहे, काहींची नावं माहीत नाही. बरं जे नावं माहीत आहे त्या नावाने तुम्ही भक्ती करता, त्यांना तुम्ही पाहिलं नाही. आणि ज्यांना पाहता तुम्ही ते माणसाने घडवलेले आहेत. दगडाचे देव बनवले की नाही, नको तो भाग काढून टाकला. शिल्पकाराने काय केलं, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला पण देव पण येत नाही. आणि मग त्या दगडाची मूर्ती केली. मूर्ती केल्यानंतर
पर ते सर्व ठिकाणी नाही करत, नाही का? ठिकाणं ठरलेली आहे, कारण जयपूरला हे सर्व चालतं आणि तेवढ्या लांबून ती जयपूर मूर्ती आता भरपूर तुम्ही सांगा तेवढ्या हाईटची, लांबीची, रुंदीची पाहिजे तशी मिळते मूर्ती आणि करोडो रुपयाचं मंदिर बनवता, त्या मूर्तीला वाजत गाजत आणता आणि मंदिरात तिच्यासाठी स्पेशल जसं आता आपण हे व्यासपीठ बनवलेले आहे, नाही का? हे व्यासपीठ बनवलेले आहे की नाही, तसं त्या मूर्तीला ते व्यासपीठ बनवणार, त्याच्यावर वरती स्थानापन्न करतात आणि असं स्थानापन्न ठेवून झालं म्हणून नाही तर एक ब्राह्मण नाही, 5 ब्राह्मण नाही, 11 ब्राह्मण नाही, 21 ब्राह्मण, किती? 21 ब्राह्मण सांगतात आणि जोरदार जल्लोषात प्राण प्रतिष्ठापन सोहळा करतात. आता प्राण प्रतिष्ठापन सोहळा आपल्यामध्ये झालेला आहे काय? आईच्या उदरामध्ये. आपण ज्या वेळेस आपल्याला हळूहळू आकार यायला सुरुवात झाली की मग 5व्या महिन्यामध्ये प्राण प्रतिष्ठापन होते ना दादा, आणि तेव्हा हालचाल होते त्या बाळाची, तेव्हा माऊलीच्या उदरामध्ये हालचाल होते आणि ती हालचाल होता होता, वाढ होता होता जर ती थांबली तरी तुम्हाला संकेत करत असतं डॉक्टर. तुम्ही चेकअपला जाता, माई माऊल्या जातात चेकअपला, तेव्हा सांगत असतं की हे असं पाणी प्या, अमकं प्या, तमकं प्या, नारळ पाणी प्या. कशासाठी? तर त्या बाळाला तिथं सुखकर हालचाल करता यावी काय म्हणून. असे ज्या वेळेस ते जन्माला येतं तिथं त्या वेळेस ती माय माऊली पथ्य पाळते त्या बाळाचं, त्या वेळेस पासून पथ्य पाळतं ते शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. परंतु सर्व बाळे तशी निघत नाही, नाही का? कारण का काही श्रावण बाळासारखी निघतात, तर काही म्हणजे आई वडिलांच्या विरोधात राहणारे निघतात. पण ती वस्तुस्थिती काय असते? ते कर्माचा भाग असतो, नाही का? असो तर मग आपल्याला काय पाहायचंय की आपल्या जवळची वस्तू आहे काय, ती नक्की आहे की नाही ती तपासून पाहण्यासाठी. जशी व्यवहार आणते आपल्याला प्रत्येकाला नावं दिलेली आहेत, नावं दिली आहेत की नाही पहा. प्रत्येकाचं चेहरे मोहरे वेगवेगळे आहेत हा, आणि प्रत्येकाला नाव असतील 2-4 प्रकारची नावं असतात, म्हणजे 4-4, 8-8 लोकांना, परंतु त्याचं फेस वेगळं असतं, चेहरा वेगळा असतो. 7 लाखामध्ये कुठे डुप्लिकेट भेटला तर, नाही का? असं मग आता ही वस्तुस्थिती पहा. ही नावं आहे ती कशासाठी? व्यवहारासाठी आहेत. पण तुम्हाला आम्हाला नावं आहे त्याच्यात नवल नाही. 184 योनी आहेत, तेवढ्यांना सर्वांना नावं आहेत. मग हे व्यवहार आणखी ही सर्व नावं आहेत की नाही? आता जगामध्ये तुम्ही पाहता, इकडे तिकडे पाहता, तर तुम्हाला एकही अशी वस्तू दिसणार नाही तिला नाव नाही म्हणून. आपल्याला माहीतच नाही काही नाव. बरं, काही आहे तर त्यांना नाव नाही, काही आहे त्यांना ते दिसत नाही. आता हवा दिसते का तुम्हाला? हवा दिसते आहे की नाही? जाणवते की नाही? आहे ना? बरं, आता हा अनाउन्समेंट चालू आहे, माईक चालू आहे, ह्याचं काय नाव आहे? माईक. इंग्लिश मध्ये याला माईक बोलतात आणि मराठीत याला पाहायला गेलं तर हा माईकच आहे काय. आता लाईट गेली किंवा हा केबल कापला तर यातून बाहेर आवाज पडेल का? नाही पडणार, नाही का? तसं तद्वत आपण ज्यावेळेस जन्माला आल्यापासून आपलं जे नाक आणलेलं आहे सुईनबाईनं किंवा दवाखान्यात, नाही का, तर तेव्हापासून आपलं जे भजन चालू होतं माऊलीचं वगैरे ते कट झालं. आणि कट झाल्यानंतर हा आदिमायेचा वारा लागला, धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. तेव्हापासून आई वडिलांना ओळखायला लागला आणि नामस्मरण जे चालू होतं माऊलीच्या उदरामध्ये, काय ते नामकरण केलेलं भगवंतानं ते विसरला तसा घसरला तसा. आणि मग फोन चालू झाले आपले, आणि फोन ज्यांना करायचं होतं ते अगोदरच विचारतात किती प्रेम असेल बघा माणसाबद्दल, किती आदर असेल, किती वाजता नेणार होतो काय.
अगोदर विचारतात किती वाजता नेणार, मेला तर मरू दे, पण काही असे असतात कसं मेला, काय आजारी होता, आता आपला निरोप फक्त सांगायचा, त्यांना असते घाई, याला फोन करायचे त्याला फोन करायचे, नाही का. आता ह्या सुविधा झाल्यात म्हणून, नाही तर पूर्वी सकाळी माणूस गेला सांगायला माणूस मेल म्हणून, तू संध्याकाळी यायचा, हा का, अशी वस्तुस्थिती असायची. सकाळी मेला का त्याला रात्री न्यायचे असं. तर आता सुविधा झालेल्या आहेत. मग ह्या ज्या सुविधा आहेत फोनच्या, हे सर्व गेल्या की माणूस बॉडी कितीला वाजता येईल हे संपूर्ण सांगायला लागतं त्यांना. मग सर्व त्यांची कामं उरकून आणि मग तो माणूस कसा निघेल, नाही का. म्हणून तिथं वेळच्या वेळी सांगितलेलं आहे, बाबा मरणाआधी सावध हो. काय या माणसाने या जीवाला सांगितलं, मरणाआधी सावध हो. का तर कोण दिनी येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. म्हणून या देहाचा भरोसा नाही. आता आपण आहोत ना, तर मग आताच काय कल करेसो आज करेसो अभी इसी वक्त. तुम्ही मला बोला तुमचा आत्मा निघा, काय हे वक्त बी आम्हाला नका सांगू, कारण का क्षणाचा भरोसा नाही, क्षण भंगूर नाही भरोसा. कारण रात्री आमच्याशी बोलताना परत सकाळी समजलं, मला भीती वाटते. मी सकाळी लवकर उठतो, ज्या वेळेस जाग येते तेव्हा ते आपल्या अंगण वगैरे साफ करत असतो, आणि 7 वाजता आमचे भगत सुनील केने हे दुकान उघडतात, आणि नेमकं त्यांच्याकडनं मला मेसेज भेटतो. एक दोघांचं तसंच झालं. मग मला भीती वाटते, जाऊ की नको जाऊ, सोडून जाऊ अशी वस्तुस्थिती. कारण काय आहे की माणसाचं काही सांगू शकत नाही. रात्री पाहिला, रात्री बोलला, जेवला, झोपला मस्तपैकी, सकाळी माणसं उठवायला गेली. हे कशासाठी एवढं का सांगण्याचं तात्पर्य काय आहे की खरोखर तुमचा विश्वास नाही साधू संतांच्या बोलण्यावर, शास्त्रावर विश्वास नाही, आणि विश्वास ठेवला तर मग आजही जसंच्या तसंच आहे. देव काही कुठं काळ्या पानावर फासावर गेला नाही. देव आपल्या जवळ आहे, हृदयात आहे. आणि तुम्ही बोलता हृदय डॉक्टर ऑपरेशन करतो, हृदय बाहेर काढतो, तर मग देव तुमचा जातो कुठे, काय अरे आमचा देव जात नाही आणि येत नाही. साधू संत काय सांगतात की देव जात नाही आणि येत नाही, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. आता इथं आकाश आहे की नाही मंडळी, सांगा बरं, आहे की नाही आकाश. आता फक्त हे मंडप आडवं आलं, नाही तर अखंड आहे की नाही. आकाश आहे, हवा इथे आहे, दिसते का नाही दिसत, आकाश आहे दिसते का नाही दिसत. मग तुम्ही वर पाहता आकाश तसा नाही. माझं नेहमी सांगणं काय असतं की निराभ्र जो बघतो आपण, निराभ्र बोलतोय आकाशाला, तसं आहे का आकाश. तुम्ही आता आपण समोर पाहतो असा आकाश आहे, पण आपली नजर जात नाही म्हणून ते तसं दिसतंय. काही तरंग नाहीत आकाशामध्ये, आपल्याला फक्त चंद्र सूर्य दिसतात, काय चांदणे दिसतात. अशा काही मालिका आहेत, सूर्यमालिका आहेत. पहा हा जवळ असल्या कारणाने सूर्य आपल्याला तप्त दिसतो, आणि आपण बोलतो काय म्हणजे कसं. शेवटी ते सांगता सांगता फाटे फुटतात सांगतेला की हे जे पावसाला, आता पावसाळा आहे की नाही, की पावसाला अक्कल आहे जिथून आला तिथं जायची. काय आता आपण आपल्या दाराशी पाऊस पडतो, आपण बोलतो का समुद्र आला म्हणून, नाही बोलत. कारण का तर तो आलाय ढगातून. बरं ढग आले कुठून, असा परत उलट गेला आपण, तर मग शेवटी बाष्पीभवन होतं पाण्याचं, समुद्रात बाष्पीभवन होतं, नाही का. सूर्यामुळे बाष्पीभवन, सूर्याचं ते तेवढं नाही बरं का. तुम्हाला असं वाटत असेल अवघं 30% असेल, आणि 70-72% म्हणजे 28-30% सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन आहे, आणि 70-72% जे वडवानल आहे आतमध्ये समुद्रामध्ये, जे वडवानल असतं या भूगर्भामध्ये, तर ते आपण कधी कधी पाहतो की ज्वालामुखी निघाला म्हणून, नाही का. म्हणजे जे लोखंडाचं रस, लोहा तापलेला असतो, तो जळ निघालेला असतो, लाल भडक धुंद पाणी असतं ते लोखंडाचं पाणी, असा ज्वालामुखी निघतो. तसं ते वडवानल आतमध्ये, त्याच्यामुळे बाष्पीभवन होतं. आपण पाहतो की ते थंडीमध्ये किंवा असं हे बाष्पीभवन होताना काय बोलतो आपण, धुका टाईप निघताना वर जातो, त्या आकाशामध्ये जातात, आणि मग त्याचे ढग होतात, आणि मग ते एकामेकाला टक्कर झाली की मग विजा चमकतात. काय विजा चमकतात, टक्कर झाल्यानंतर मग पावसाला सुरुवात होते.
आणि वस्तुस्थिती काय आपण गरज त्या बरसत्याने काय गरज त्या बरसत्याने. पण इथं जी माऊलीने सांगितली आहे, माऊलींची जी गर्दन आहे ती कशी असे सोम्या गोम्याने किंवा हे जे सांगतं शास्त्र किंवा मांडलेले आहेत पुरावे, हे नाक्यावरच्या नाही तुकाराम ज्ञानेश्वरांनी लिहिलं. हे साधू संतांचे बोल आहेत की शास्त्र प्रमाण आहे की देवाला तुम्ही पाहायला बाहेर जाताना देव तुमच्या आत आहे. आणि ज्या दैवतांची तुम्ही पूजा करता सर्व इथे व्यवहारांचं तुम्हाला आम्हाला नावं ठेवल्यात. मग तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरात जाता, शंकराच्या मंदिरात जाता, गावदेवीच्या मंदिरात जाता, कुलस्वामीने मंदिरात जाता. आता ते गावातले देव मंदिर आहेत, त्या देवदेवता बोलत असतील की आले बाबा या आता आमच्या मंदिरात. काय ते खरं का त्या बोलतात का तुमच्याशी गेल्यानंतर? सांगा जन्माला आल्यापासून तुम्ही जाता मंदिरात, ते बोलतात ते देव तुमच्याशी बोलतात? ही दैवत बोलतात? नाही बोलत ना हो. सांगा कोणी गावातून येऊन काय भगत असेल, काही भगत बोलतात आम्हाला हा दिसतो, शंकर दिसतो, भोळे दिसतो, तो दिसतो, बोलतात आमच्याशी. काय जन्ममानाचा फेरा चुकवाल का? आणि ही अवस्था होते का अशी नाम घेतल्याबरोबर? अरे हे सर्व आम्ही असं बोलत नाही, शक्ती आहे त्याच्यामध्ये. काय शक्ती आहे, नाही बोलायची सोय नाही. परंतु खरं काय आणि खोटे काय त्याचा निवाडा व्हायला पाहिजे. मग काय निवाडा व्हायला पाहिजे? तर तत्वाचा तुम्ही देव आहात, देव हा निवाडा व्हायला पाहिजे. आणि तो त्या नामानेच होतो. तुम्ही नावं घेत बसलात, काय तुम्ही नावं घेत बसलात, नाम घेतल्याबरोबर परिणाम होतो. काय परिणाम होतो? तर गाये नाचे उडे आपुलिया छुंदे मनाची आवडी आनंदे. आणि नाम घेतल्याबरोबर परिणाम हा अष्टसात्विक भाव तयार होतात. आणि हे अष्टसात्विक भाव आपोआप होतात नाम घेतल्याबरोबर. तुम्ही हे काही मंडळी बोलते की यांची काही भानामती आहे, काय यांच्या अंगात कसले वारे येतात. देव कधी येतो का बोलते अंगात? अरे देव अगोदरच आहे, अंगात येण्याची गरज नाही. माणूस मेला तरी देव अंगातच असतो. हे कधी कळायचं? जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल, तोपर्यंत कळणार नाही. कारण का ही शक्ती आहे. आपण बोलतो की मेला माणूस जाईल, ते तुम्हाला आता 8 नंबर फॉर्म पण भरून देतील आणि मग तुम्ही त्याची विल्हेवाट त्यांना सांगितल्याशिवाय विल्हेवाट पण लावता येत नाही हल्ली, अशी परिस्थिती आहे. मग ते तुम्हाला देतील. म्हणजे हे डॉक्टरांचं ते जाहीर आहे. जीव जातो, जीव आधी जाते वाचा, नंतर जातो जीव. बरं का? हा जीव काय करतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि मग त्याची अंगे झाल्या हरिरूप. तो जातो, गेल्यानंतर शेवटची अंतकालीचे मामेव जे राहतं त्याच्यावर इच्छा, मग तो त्या जन्मामध्ये जातो आणि मग त्याला तो परत येतो त्या जन्मामध्ये. परत मनुष्य जन्म नाही, बरं का? परत मनुष्य नाही. जड भरत राजा हरणीगर्भी गेला, परत रोहिदास सांभार ते जोड्यामध्ये त्यांचा जीव राहिला, नाही का? म्हणजे असं जन्म घेणे लागे वासना, शेवटची वासना इच्छा राहिली की मग त्याच्यामध्ये या जीवाला यावं लागतं. परंतु मनुष्य जन्म नाही. मग सांगा बरं, आपण या दैवतांच्या पाठीमागे लागून माऊलींनी तर स्पष्ट सांगितलंय. त्या दिवशी महाराज मला सांगत होते आणि त्या ओव्या मी ते पालिकेने एक हे काढलेला, बुक काढलेला, त्याच्यामध्ये होते ते. बरं का? की देव देवतांना न बजावे मोजक्या ओव्या भरलेला, असा थोडक्यात अभ्यास करून दिलेला की देव देवतांना न बजावे सांगितलेलं. अष्टांग योगे न सिनिजे रया. तुम्हाला योग याग पण नाही सांगितलं करायला. कुणाला? ज्याला नाम भेटले त्याला. आणि ज्यांना नाम भेटलं नाही मग ते जवळ अर्जुना हा बोध भेटेना म्हणा, तवर या साधना बजाव्याच लागतील. त्या बजाव्याच लागतात. कशासाठी? तर इथपर्यंत येण्यासाठी, निर्गुण निराकारापर्यंत येण्यासाठी. काय? या निरंजनापर्यंत येण्यासाठी आपल्याला ते तसंच करावंच लागेल. आणि करता करता आता अनेक आपल्या कानावर जर निरोप आला की बाबा हा जयद्रथ आणि हा सूर्य, म्हणजे शपथ घेऊन माऊलींनी तर शपथ घेतलेली आहे पहिल्या ओवीमध्ये 9व्या अध्यायाच्या. तरी अवधान एकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईचे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? बघा माऊली म्हणतात, जगाची माऊली. लग्न झालंय का माऊलींचं? मग काय संबोधले माऊलींना? आणि ती उपाधी नाही, बरं का? माऊली ही उपाधी नाही. तुम्हा आम्हाला उपाधी, आपण जरी असलो तरी उपाध्या लावून पण घेतो आणि काही उपाध्या लावणारे पण आहेत.
मग ही माऊली जगाची माऊली म्हटल्यानंतर खाऊ आहे का? अहो 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहावी, हे वय आहे का 16 वर्ष? आणि महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याची स्थापना केली 16व्या वर्षी. आणि आपण काय बोलतो 16वं वर्ष धोक्याचं घर. हे धोक्याचं असतं? अजिबात नाही. अहो हेच मोक्याचं असतं. कारण का हे कधी करायचं, कधी कळायचं? हा ना, पशु का होत असे पनैया, नर का कुछ नहीं मगर नर एक बार करनी करे तो नर का नारायण हो जाए. बरं का? नारायण म्हणजे हा विश्वव्यापक आत्मा, जो परमात्मा बोलतो आत आहे बाहेर आली एकच आहे. काय घट घट के राम, सर्व ठिकाणी एकच ईश्वर आहे. फक्त कसं आहे आता हे तुम्ही मुंडम मुंडम मतिरम भिन्नम भिन्नम डोकी आहेत नाही, सर्व डोकी दिसतात नाही का? तसे तुम्ही हजारो मडकी ठेवली आणि सूर्य काय, सूर्य एक आहे पण त्या प्रत्येक मडक्यामध्ये तुम्हाला दिसेल की नाही बघायला गेल्यानंतर पण ते एकच असतं की नाही सूर्य. बरं, आपले 2 डोळे आहेत, नजर नाही तर मला आता यांच्याकडे बघायचंय, म्हणून दादांकडे बघायचंय, तिकडे इकडे त्या ताईंकडे बघायचंय, जमेल का? एकच दृष्टी ना हो. कान 2 आहेत, ऐकणं, नाकपुड्या, नाक एक आहे पण नाकपुड्या, श्वास एक आहे ना हो. हे सर्व एक आहे. आणि ही लिंग भगवंताने कशी रचना केलेली पहा. म्हणून आपला भगवंत एकच आहे. आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तुम्ही सुख पाहता ना, म्हणून सांगितलेलं आहे जर सुख पाहिजे असेल ना तर तो देव एक करा. कुठला? जो आत आहे बाहेर आहे, तो तुमच्या हृदयामध्ये आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पुढे सांगितले, संकेत केले तो पेटेवरचा. आणि हा पेटेवरचा म्हणजे कुठं? तो विटेवर उभा आहे तो का? ते संकेत केलेले आहे. हा भगवंत विटेवर, कुठल्या विटेवर उभा आहे? अहो हे पंचमहाभूत ना, त्यामध्ये एक भूत वापरलंय. पण तो पण कसा वापरला तुमच्या अंतर शांतीसाठी. नाहीतर तुम्ही पृथ्वी पाहता ना, ही जी पृथ्वी पाहता काय, ही पण चेंडू सारखी गोल आहे. हे जे आपण पाहतो आणि काही माणसं मी पण त्या भ्रमात गेलेलो. पृथ्वी स्वतः भोवती फिरते काय, हे बरंच ते डोक्यात काय चाल, खरोखर भ्रमिष्ठ झाल्यासारखं होतं. मग ही वस्तुस्थिती, मग आपण सर्व व्यवहार बरोबर चालतो, मग ती फिरते, मग ती असं कलमड खोलमंडत नाही का, कसं काय होत? हा म्हणजे भगवंताने जी रचना केली. आता परत एक म्हणजे तो एक दृष्टांत छोटा वेगळा आहे. आता आम्ही बोलता बोलता रशीद गेला दादांच्या एक गेलो तिथे, तेव्हा आम्ही सर्व बसलेलो. सुधाकर भाऊ आपले, सुधाकर दशरथ भगत, हे आमचे वर्ग मित्र सर्व. त्यांचं पण आता ते गेले पायाचं दाखवायला काय, गुडघे दुखतात आणि त्यांचं ब्लॉकेज निघाले त्यांचं लागलीच ऑपरेशन केलं. पहा बरं का, तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवता आणि भीतीपोटी ते ऑपरेशन पण करून घेता. पैशाची तेव्हा काही तुम्ही पर्वा नाही करत नाही का? मग सुखासाठी करता की नाही, भीतीपोटी करता. इथं घाबरत नाही, ते तुमच्याकडे बोलतं आणि आमच्याकडे. मग त्या सांगितलं एवढं झंझट करण्यापेक्षा ते बोलत होते की याची सुधारित भाऊ इथून असं फाडतात काय, पार बेबी पर्यंत खाली गळ्यापासून खाली छातीपासून फाडतात माणसाला. आणि मग ते काय आतमध्ये आहे ते तपासून बघतात आणि त्याच्यावर क्रिया करतात, ऑपरेशन म्हणा काय असेल ते. तर मी म्हणजे माझी समज तुमच्या पुढे गंमत म्हणून मांडतो, करू नये पण सहज त्यांच्या समोर आलं म्हणून बोलतो तुमच्या समोर. ते देवानं पहिलाच हे सर्व सुविधा करायला पाहिजे. तो बोलतो काय, तो बघा एवढी झंझट करण्यापेक्षा एक चैनच बसवून ठेवायची नाही का. पण कधी खोलता आले असते, पाहता आले असते आतमध्ये काय झालंय काय नाही का, असा विनोदाचा भाग राहिला बाजूला. परंतु बघा आता ह्या शरीराची हा अनमोल देह दिल्याने याची चीडफाड झाल्यानंतर
गाडी जशी कंपनीच्या गेटच्या बाहेर यावी नवीन कोरी, नंतर बाहेर आल्यानंतर ती तुम्ही वापरायला तर नका वापरू, सेकंड झाली. तसं हे शरीर एकदा आलं बाहेर माऊलीच्या उदरातून करकरी कोरं करकरीत असतं. पण इथं वस्तुस्थिती काय सांगतं शास्त्र, त्या मटेरियलवर पण अवलंबून आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि मग काही त्या बाळाला काही ट्युमरच असतो, काही कावीळ घेऊन आलेला असतो, काही त्यांच्या म्हणजे अनेक प्रकारचे हे काही अनुवंशिकता असते किंवा कर्माचा एक हे असतो, पूर्वसंचित असतं, ते घेऊन असतं. आता नंतर ते क्रियामान चालू होतं, जन्माला आल्यापासून ते चालू होतं, पण ते जन्माला येण्या अगोदरच घेऊन येतं आणि मग ते भोगत असतं. आपण बघतो ह्या कामात मी काही केलं ना, आता कसं नाही का, हे माझ्या वाट्याला कसं आलं, ते असतील काय पूर्वजन्मीचं काय केलं ते आपल्याला ते बोल. कर्म कधीच चुकत नाही बरं का, कधीच चुकणार नाही काय, आणि इकडं तिकडं होणार नाही का. तर आपलं जे मन आहे, तुम्हाला काय बोलले ना तो तुमचं मन दुखलं जाते की नाही, तुम्हाला कळतं सर्व काही दिलेलं आहे की नाही. मग तसं दुसऱ्यांना नाही का, सेम तुमचं सगळं काय फरक नाही, नाही अजिबात नाही फरक. म्हणून आपण सावध व्हायला पाहिजे. हे कर्म नष्ट स्थितीत आपल्याला मोडता येतात. कधी जेव्हा साधू संतांच्या संगतीत जातो तेव्हा आपल्याला हरिनाम घेतलं तर त्याचा परिणाम होतो. आणि परिणाम म्हणजे तत्वाने तुम्हीच देव आहात, बरे का. तत्वाने तुम्ही देव आहात आणि तुम्ही आता 35,000 रुपये 40,000 रुपये भरून तीर्थयात्रा करता. आता गेली काही मंडळी, आता परत अजून आहे बाहेर, आता येतील कुठं तर 4 धामला जातात, इकडं तिकडं चालूच आहे काय. आणि सर्व इथे आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. कबीर महाराज सांगतात, जत्रे में पत्रा बिठाया पत्थर का बनाया, दुनिया भर कैसी दीवानी और पैसे की, और पानी का बनाया तीर्थ, दुनिया भर कैसी दीवानी और पैसे की धूलदानी. वा. आणि मग तिथून जिथं जळत नाही, मेलेली माणसं जळत नाही, काशीला वगैरे तिकडं ना त्या गंगेमध्ये ती मूर्ती अर्धवट जळाले फेकून देतात काय नाही का, गंगेत. आणि तिथून आपण ती गंगा बाटलीत घेऊन येतो. आणि इथं कोणाचा जीव जात नसेल तर ते गंगाजल त्याला देतात जाण्यासाठी, ते जल पाजाय पाहिजे नाही का. म्हणजे काय चांगले विचार आहेत का वाईट, चांगले विचार, पण ते खरं आहे का पहा नाही का. काशीला गेला आणि तिथे मेल्यानंतर बघून त्याला कोण जन्म नाही का, सांगतो शास्त्र सांगतं असं. पण ते कसं जावं ही काही रीत आहे, पद्धत आहे, त्या पद्धतीने गेले तर कुठली काशी कुठली गंगा सर्व काही इथं भरलेलं आहे नाही का. म्हणजे कधी करायचं, हे करायचं कधी, काही म्हणजे कुठून सुरुवात करू, 10-15 पासून, 25-30 पासून काय, 60 गेले, 70 गेले, 80 गेले, 100 उलटली तरी काही आले तसेच गेले. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नाकू पंतू तोही तैसा झाला. कधी करायचे, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, ठेवा माथा, सुखवावता जन्माच्या, भावे चरणी ठेवा माता. भाव देवाच्या नामस्मरणावर एक भाव ठेवा, साधू संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि आपलं जन्ममानाचा फेरा चुकला पाहिजे. आणि जर नाही आपण हे केलं तर मग शेवटी आता मी बडबड करणार 1 तासाची, झाला पण असेल वेळ नाही का, नाही का. मग आता हे जर नाही समजलं तर, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल काय, हे जर नाही कळलं तर मग दुसरा येईल. दुसरा कोण येईल तर यमराज येतील. आणि ते तुम्हाला असे ढोलीबाजा आणून नेतील का, वाजत गाजत, अहो मुसक्या बांधून नेतील नाही का. काय नाथ महाराज काय बोलतात, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल.
सरत शेवटी बा सरत शेवटी बा टाळ बांधून नेईल एका एका जनार्दनी आमचं काय बा जाईल एका जनार्दनी आमचं काय बा जाईल पिंगला 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 महाद्वारी बोल बोल होता पिंगळा महाद्वारी बोल बोलीचो लेखा पिंगळा महाद्वारी म्हणजे आपण आता बघा म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आपली गावातली म्हणजे ना आपलीच मंडळी सर्व गावातली असो या त्या चौऱ्याची गावातली असली तरी त्यांना हा अनुभव आहे पिंगळा बरे का कुत्रा मांजर यांच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही ते रडतात त्यांना कळतं सर्व हे शास्त्र सांगतं बरं का त्यांना कळतं परंतु ते बोलू शकत नाही ते भुंकतात आणि आता ही वस्तू जी आहे की काही दृष्टांत सांगतात की एक कुत्रा भुंकायला लागला असं गावभर ती कुत्री भुंकत असतात नाही का आणि ते एकानं पाहिलेलं असतं म्हणून तो भुंकत असतो आणि मग इथं वस्तुस्थिती तीच आहे वाजत ते बोंब कोणी नाही कधी कानी हर हरे हरे ना म्हणता थोर झाले हरी दादा पाठी बयाले मोठे पंढरी वाजून रीता ठाव नाही कोठे उठा नाही का आणि जागे व्हा आणि पंढरीला जा पंढरी वाचून रीता ठाव नाही कुठे आता कुठल्या पंढरीला सांगा बरं आता मग गुरुडवाडी ते पंढरपूर का नाही तर काय आहे पंढरी आता आत्मा विठ्ठल नातो ते केवळ पांडुरंग हा आपल्या आतमध्ये असणारा विठ्ठल तो नांदत आहे त्याला बघा तुम्ही आणि जाणून बघा आपण अजाणतेपणाने भजन केल्यानंतर काय होतं पुण्य होतं पुण्य केल्यानंतर काय होतं तर स्वर्गाची प्राप्ती आणि स्वर्गामध्ये सर्व आपल्याला जसं किसाईच्या जत्रेत पाहतो आपण हा 500 रुपये घेऊन जातो आता वाढलं नाही का सर्व रेट वाढल्यात मोदका कुवा हे सर्व पाहायला गेल्यानंतर तिकडे कुपन पाडली जाते आणि मग आपल्या खिशातले पैसे संपत आले की रिटर्न घरी निघतो तसं स्वर्गामध्ये आपल्याला नेलं पुण्याची पुंजी असते आपल्याजवळ ते सर्व दाखवतात याच घराच्या इथे आपला बालाराम हिंद्र्या काय भगत यांच्या त्या ओटीवरती फ्रेम असायची काय जुनी जाणकार मंडळी असेल त्यांना माहित असेल की स्वर्गामध्ये काय करतात माणूस मेल्यानंतर तिथे सर्व त्या फ्रेम मध्ये फोटो असतात हे पाप केलं की त्याला ते खरवतीने कापतात ते पाप केलं की त्याला त्या याच्या भट्टीतून टाकतात लोखंडाच्या भट्टीत टाकतात आणि म्हणजे बरेच सर्व काय असं दिलेलं असतं त्या फोटोमध्ये दाखवलं असतं तर ती वस्तुस्थिती तिथं ते पाहता पाहता आपलं पुण्य संपलं जातं मग आपण जन्म घ्यायला लागे मग आपण त्या जन्मात परत येतो माणसाचा जन्म नाही परत कुत्रा मांजर काय असेल ते म्हणून ते टाळण्यासाठी हा साधू संतांचा निरोप आहे की हे परत पण हा अनमोल देह दिलेला आहे मनुष्य जन्म अनमोल रे तू मिट्टे में मत घोल हा अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नाही परत नाही मिळणार म्हणून आता चांगला विचार केला तर आजच आणि त्यांचा आवडता अभंग ते नावडता केलेला एकनाथ महाराजांनी आमच्या क्षणोक्षणी हाची करावा विचारा करावा पार पळ सिंधू तुम्ही बोलता हराम खोरांदो नेहमी बोलता हाच अभंग का घेता एकनाथ दादा बोलायचे आपल्यातून जे गेले ते तर बरं दादा तुम्हाला नाही कळणार ते तेच का ते मृत्यूचे अभंग आहे म्हणजे ते सूट होतात म्हणून आम्ही अभंग घेतो ते तुमचं भजन बिजन नको बोलता आम्हाला काय असं मला बोललो तर बरं ते आमच्या हातात आहे भजन नको तुम्ही काय बोलणार बोला तर बरं तू केव्हा तू कुठं असं बोलतो ते बघायला हा काय म्हणजे आमचं बरंच बोलणं होतं असं एक सगळे बोलायचं एकामेकाला काय बोलायचं ते बोलून गेलं असो परंतु कसं की संगत एकदा गेली नाही का सोडून गेले बाबा आम्हाला कराना सोडून गेले बाबा आम्हाला कराना
बाबा 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 हाक मारू कुणाला, बाबा 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 हाक मारू कुणाला. बोलता बोलता काय चूक झाली असेल, कारण का जी मधुबाबराकडे सेवा आली निमित्तपुरते अधिगतीसाठी शोध करून घरी म्हणत असे, कारण चालुक्य बोलत असे मंजुळवाणी भूमीचा धनी वेगळा असेल. मी काय कोणी मी निमित्त फक्त इथे आहे बरं का. जे मला अनुभवाला आलं की अनुभव काय परिवर्तन, आणि त्या परिवर्तनामध्ये आपण जे काही भगवंताबद्दल जे जे आपणाची ठावे ते इतरांची सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, नाही का. म्हणून हा निरोप आपल्या कानापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि आजही जसंच्या तसंच आहे. त्या काही कुठे गेलं नाही की ते नाही का. त्या पद्धतीने अशी दारू असते लगेच, म्हणजे हे जेवढं विष आहे ते जेवढं आपण हे जे घेतो ना सर्व त्याच्यामध्ये आलं. आपण जेवढे आहे तो विष आहे, आधी खाल्लं की त्याचा परिणाम होतो. तसं जहाल असेल लागलेच क्षणार्धात मारायचं तर ते 2 नंबर वाल्यांजवळ ती गोळी असते काय, ती फक्त तोंडात टाकली फिनिश लगेच. कारण का त्यातून काही म्हणजे पुढं वाच्यता फुटावी नाही त्या माणसाला, आपला काळा बाजार काय चाललंय तो बरं का. नाहीतर सर्व गबळ त्यांना ते सांगितलेलं असतं, नाहीतर मग लगेच शूट पण करतात असो. म्हणून हे जे आहे ते कसं लगेच लागलीच अनुभवाला येणार आहे नाम. आणि आपण जे नावं घेत बसलोय नाही का, तर मग त्याचा अनुभव आपल्याला काही येत नाही. अनुभव यायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो माणसाला. जगामध्ये सर्व गोष्टी आहेत त्याचा अनुभव येतो. तसं शास्त्राचा भगवंताने हे सांगितले, हे अनुभवासाठी सांगितले काय. आणि साधू संतांनी त्याचा अनुभव घेतला, आणि अनुभव कोणतीही शास्त्र मांडले. आपल्याला नुसतं टाइमपास म्हणून नाही, इथे त्यांचं राहत आहे म्हणून टाइमपास म्हणून नाही बरं का, की आपल्याला घरात करमत नाही किंवा चला आपण नाही गेलो तर मग आपल्यामध्ये कोण येणार आहे, असं अजिबात नाही. कारण ही त्यांच्या कर्माची पोचपावती आहे. आज 12 दिवस झाले सतत चालू आहे. जशी आपली बैठक इथे भरते काय, बैठकीच्या घरात आपले नगरसेवक यांच्या घरी ती बैठक भरते. श्री शैलेशजी पाटील, शैलेशजी मनोहर पाटील यांच्या घरी बैठक भरते. आणि तिथून जसं ते बैठक सुटली की जाणाऱ्या माणसांची क्रमवारी जातात, पद्धतशीर जातात, घोळकर करून देतात आरामशीर. तशी 12 दिवस इकडे पोचपावती यांच्या कार्याची, कैलासवासी एकनाथ महाराजांच्या कार्याची पोचपावती सतत माणसं चालूच आहेत काय. आणि ते थोर नेते होते, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते, ठाणा जिल्ह्याचे अध्यक्ष होते बरं का. आणि त्यांच्याजवळ आता पॉवर देखील आलेली नाही का. आणि ती पॉवर, त्या पॉवरचा हा परिणाम हा ते प्रेम आहे, ते प्रेम आहे. आणि ते प्रेम आता तुम्हाला दिसून आले की नाही. असो, उद्या त्यांचा शेवटचा दिवस आहे 13वा. हा अशी त्यांची कीर्ती आहे. म्हणजे जरी मेले, ते मेले म्हणजे काय, देह जगला, जीव मरत नाही बरं का. जीव मरत नाही, फक्त देहातून तो वेगळा होतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अशी कीर्ती त्यांची अमर झाली आणि ती अमर राहणार आहे. म्हणून आपल्याला देखील मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असं आपल्याला त्या मार्गी जायचं असेल म्हणजे कुठल्या मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते देणीची पंथी चालू जाता न पडे दुटा कोठे काही नाही का. या पंथाने गेल्यानंतर तेच नाम घ्या जे साधू संतांनी दिले तेच, आणि त्या नामाचा परिणाम व्हायला पाहिजे बरं का. मिरची खाल्ली की तिखट लागते, साखर खाल्ली की गोड लागते लगेच ना, तसं नाम घेतल्यावर लगेच परिणाम व्हायला पाहिजे. असो बोलता बोलता काय वेडेवाकडे शब्द गेले असतील, तीक्ष्ण असेल. कारण का तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन
हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम. त्या पोटी कधी कडक शब्द येतात काय, म्हणून असे काही तुम्हाला तुमच्या जीवाला लागणारे शब्द गेले असतील त्याबद्दल मला क्षमा करा, आणि चांगले असतील त्याचा विचार करा. असो, झालेली सेवा तुम्हा साधू संतांच्या चरणी अर्पण करतो. आणि आमच्या कैलासवासी नाथ महाराजांना चांगली गती मिळावी, बरे का. कारण का हे प्रत्येक ठिकाणी असं होत नाही, हे प्रत्येकाच्या घरी मेलेल्यांच्या प्रत्येक ठिकाणी होत नाही. तर भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. परत तिथं मला हसू येतं की हे तिथं चालू आहे, ज्या घरी भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे, म्हणजे आणखी कोणाची वाट पाहिजे नाही का. जे जे पुण्यवान आहे काय, तर असो त्यांच्या वाट्याला हे पुण्य आलं, त्या पुण्याच्या जीवावर हा सर्व कार्यक्रमाचं आयोजन आहे. उद्या देखील हरिभक्तपरायण आमचे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण चेतन महाराज भोईर यांचं देखील 10 ते 12 इथे कीर्तन ह्या जागी. तरी सर्वांनी उपस्थित येऊन ह्या कार्यक्रम समाचा देखील लाभ घ्यायचा आहे. आणि झालेली ही सेवा तुम्हा साधू संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं पूर्ण होईल. कुंडली कवरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साधु संतान की जय. आता विश्वास